इथे असलेलं सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पुरोगामी विचारांसाठी एकत्र जमलेले सगळे माझे बंधूंनो, प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर यांना जाऊन आज 3 वर्ष झालेली आहेत. ते गेल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी असं ठरवलेलं होतं की त्यांच्या नावाने प्राध्यापक बेन्नूर फखरुद्दीन बेन्नूर अकॅडमी आणि गाझीउद्दीन रिसर्च सेंटर यांच्या वतीने एक सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दरवर्षी दिला जावा असं एक विचारमंथन आमचं झालं. त्याची एक निवड समिती 1.5 वर्षापूर्वी नेमली गेली आणि अशी व्यक्तिमत्व जे पुरोगामी विचारांना वाहून घेतलेले आहेत आणि समाजासाठी डाऊन म्हणजे किमान तळागाळातील लोकांसाठी ते काम करणारे आहेत, साहित्यिक आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, अशांसाठीचा हा पुरस्कार निवडला गेला. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह, मानधन आणि फखरुद्दीन बेन्नूर यांची जी प्रकाशित झालेली पुस्तकं असं त्याचं स्वरूप आहे. तर पहिला पुरस्कार द्यायला मला मनस्वी आनंद होतो आहे आणि तोही पुरस्कार श्रीयुत हुमायून मुरसुल, जे महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेले साहित्यिक विचारवंत, कोल्हापूर शहरामधले, महाराष्ट्रात भर त्यांना ओळखतं, आणि तो पुरस्कार श्रीयुत डॉक्टर अशोक चौसाळकर सर, जे प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर यांचे मित्र होते, त्यांच्या हस्ते देण्याचं आम्ही नियोजन केलं आणि त्याकरता मला खूप आनंद होतो आहे. गेल्या वर्षी कोविडमुळं, लॉकडाऊनमुळं आम्हाला तो पुरस्कार द्यायला उशीर झालेला होता. यंदा 2020चा पहिला पुरस्कार आम्ही आज प्रदान करत आहोत.